राज्य में चौथे चरण के मतदान से पहले ही सियासत के केंद्र में दिग्गज नेता शरद पवार आ गए हैं। नंदुरबार में एक सभा में बोलते हुए पीएम मोदी ने शरद पवार को खुले मंच से अपने साथ आने का ऑफर दे डाला। अब प्रधानमंत्री मोदी के ऑफर पर एनसीपी विधायक जितेंद्र आव्हाड ने प्रतिक्रिया दी है। मला सर्वात खटकलं ते त्यांचे दोन शब्द की शरद पवार हताश आणि निराश झालेत। 84 वर्षाचा हा योद्धा हताश आणि निराश कधीच होऊ शकत नाही। आजही ज्या उत्साहाने ज्या अग्रेसर भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत, जे काही त्यांनी दौरे केलेत त्याच्यामुळे शरद पवार हताश आहेत असं म्हणणं म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही। दुसरी गोष्ट, त्यांचं त्यांच्या विचारधारेवर प्रचंड प्रेम आहे। हा देश धर्मनिरपेक्ष राहिला, हा देश सेक्युलर राहिला, या देशाचं संविधान सुरक्षित राहिलं तरच हा देश एक राहील असं त्यांचं स्पष्ट मत आहे। आणि काँग्रेस हा पक्षापेक्षा काँग्रेस ही एक आता विचारधारा आहे, जी गांधींची विचारधारा आहे, जी नेहरूंची विचारधारा आहे। त्यामुळे ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना बघितलं, यायचं असतं ते कधी झाले असते ना। त्यांना अजितदादांची काय गरज आहे, ते थेट तुमच्याकडे आले असते। त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे आत्ता केलेलं, हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, पक्षापक्षामध्ये संभ्रम निर्माण करायचा। कारण का एकत्रीकरण म्हणजे तुम्ही घट्टपणाने एकत्र या आणि विलिनीकरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसबरोबर एकत्र आम्ही निवडणुका एकत्रच लढवणार आहोत ना। त्यामुळे एकत्रीकरण हा शब्द काही चुकीचा नाही, तो विलिनीकरणाकडे नेत नाही। आणि तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नेत्यांचा कसा सन्मान करतात हे अख्ख्या भारताने बघितलेलं आहे। आणि शरद पवारांचा सन्मान, त्यांची उंची भारतातल्या लोकांना माहिती आहे। अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा कॉमेंट केली आहे की इज वन ऑफ द टॉलेस्ट लीडर इन इंडिया। त्यामुळे हे फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी बोलून गेले। आणि तुम्ही अजित पवारांना जॉईन व्हा। अरे या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत, जो यांनी पळवून नेलेला आहे, चोरून नेलेला आहे, तो पण तुमच्या मदतीने, त्यांच्याबरोबर याच सांगताय। नागपुर समय, गली से दिल्ली तक।